पेपर फर्स्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधला पेपर फर्स्ट मधला जो पहिला चॅप्टर आहे द लॉज ऑफ मोशन, त्याच्यामध्ये आपण शेवटचा जो मुद्दा बघत होतो तो म्हणजे ऍक्सेलरेशन बघत होतो. त्याच्या अगोदर आपण सुरुवातीपासून अगदी थोडक्यात रिव्ह्यू जर घेतला तर त्यामध्ये आपण डिस्टन्स बघितलं होतं, डिस्प्लेसमेंट बघितलेलं होतं, त्यानंतर स्पीड बघितलं होतं, व्हेलॉसिटी बघितलं होतं. आता चारही ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्याचा आपण थोडक्यात बघूया. डिस्टन्स म्हणजे काय? द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ, म्हणजे ए आणि बी हे ठिकाण आहे. तर ए आणि बी या दोन्ही ठिकाणामधलं जे काय ऍक्च्युअल पाथ आहे त्याची लेंथ म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणतो. त्यानंतर ए आणि बी हे दोन ठिकाण आहेत. तर ते ए आणि बी या दोन ठिकाणामधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स, कमीत कमी अंतर, म्हणजे दिशेचा विचार करून शॉर्टकट कुठला आहे का, ह्या गोष्टीचा विचार करून जे शॉर्टेस्ट डिस्टन्स सांगितलं जातं त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. त्यानंतर स्पीड आणि व्हेलॉसिटी बघितलं होतं आपण. स्पीड आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय? स्पीड म्हणजे काय? पहिल्यांदा बघा, स्पीड आणि व्हेलॉसिटी ह्या दोन्ही फिजिकल क्वांटिटी ह्या वेगळ्या आहेत. म्हणजे आपण जर स्केलर्स आणि व्हेक्टरच्या भाषेत सांगायचं असेल तर स्पीड ही स्केलर क्वांटिटी आणि व्हेलॉसिटी ही व्हेक्टर क्वांटिटी आहे, बरोबर आहे. तर स्पीड म्हणजे आपण काय सांगतो? डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे स्पीड एखादी बाईक आहे तर त्या बाईकचं स्पीड सांगायचं असेल तर काय आपण एवढ्या वेळेमध्ये ती जी काही बाईक असेल ती किती अंतर पार केलेलं आहे, म्हणजे वेळेचा विचार करतो अंतराशी रिलेट करून. म्हणून स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. त्यानंतर व्हेलॉसिटी म्हणजे काय? द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. आता रेट हा शब्द आलाय म्हणजे भागिले टाइम आहे. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? द द डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इन अ गिव्हन डायरेक्शन किंवा द डिस्टन्स ऑफ एन ऑब्जेक्ट इन अ गिव्हन डायरेक्शन. डिस्टन्स ज्यावेळी आपण डायरेक्शनचा विचार करून सांगतो त्यावेळी डिस्प्लेसमेंट म्हणतो. म्हणून द डिस्प्लेसमेंट ऑफ ए ऑब्जेक्ट इन अ गिव्हन टाइम दॅट इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी. म्हणून व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. दोन्हींची युनिट आपण सांगितली होती. दोन्हींची युनिट सेमच असतात. सीजीएस मध्ये असेल तर सेंटीमीटर पर सेकंद आणि एसआय मध्ये असेल तर मीटर पर सेकंद आहे, बरोबर आहे. त्यानंतर पुढे आपण युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन बघितले होते. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय? द ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट हा इक्वल टाइम इंटरव्हल मध्ये, म्हणजे वेळेचा विचार केला समजा पहिले 5 मिनिटं, परत पुढचे 10व्या मिनिटाला, 15व्या मिनिटाला, 20व्या मिनिटाला, प्रत्येक 5 मिनिटाला तो ऑब्जेक्टनं कव्हर केलेलं डिस्टन्स हे जर इक्वल असेल तर त्याला युनिफॉर्म मोशन म्हणतात. किंवा द ऑब्जेक्ट ट्रॅव्हल्स विथ युनिफॉर्म स्पीड असं म्हणलं जातं. आणि नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय? द ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम. म्हणजे टाइम पॅच जो आहे म्हणजे 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा, पुढच्या 5 मिनिटाचा, प्रत्येक 5 मिनिटामध्ये त्या ऑब्जेक्टने कव्हर केलेलं डिस्टन्स हे जर अनइक्वल असेल तर त्याला नॉन युनिफॉर्म मोशन असं म्हणलं जातं. ठीक आहे. तर युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन आपण बघितलं होतं. आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? त्वरण, बरोबर आहे. मराठीत त्याला त्वरण म्हणतात. जसं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. समजा आपण ट्रॅफिक मध्ये गाडी चालवतोय, म्हणजे ट्रॅफिक आहे, गर्दी आहे थोडी. परंतु गाडी चालवत असताना तुम्हाला लक्षात येईल की थोडं ट्रॅफिक किंवा गर्दी कमी झाली की आपला गाडीचा वेग वाढतो. परत मध्ये एखादं वाहन आलं की आपला गाडीचा वेग कमी होतो. म्हणजे आपण ब्रेक दाबतो. म्हणजे ऍक्सेलरेशन जे ऍक्सेलरेशन म्हणजे काय? किंवा अगदी तुम्हाला गाडीचं जे काय ऍक्सेलरेटर असतो, तो गाडीचा ऍक्सेलरेटर काय करतो रे? आपण जसं आपल्या हातात असणारा जो ऍक्सेलरेटर आहे तो वाढवतो, तसं गाडीचा वेग वाढतो. जसं कमी करतो ऍक्सेलरेटर तसं कमी करतो. म्हणजे वेग कमी जास्त करणे. तसंच गाडी ज्यावेळी ट्रॅफिकमध्ये असते, ट्रॅफिकमध्ये जात असताना गाडीचा वेग कमी जास्त होतो. म्हणजे पहिल्या मिनिटाला गाडीचा वेग जास्त होता. परत 5 मिनिटांना तुम्हाला मध्ये एखादी गाडी आली की लगेच गाडीचा वेग कमी करावा लागतो. म्हणजेच ऍक्सेलरेशन म्हणजे द चेंज इन व्हेलॉसिटी. ऍक्सेलरेशन म्हणजे काय? चेंज इन व्हेलॉसिटी. म्हणजे गाडीचा वेग कमी होणं, परत वाढणं, परत कमी होणं म्हणजेच ऍक्सेलरेशन. द चेंज इन व्हेलॉसिटी. आणि हे ज्यावेळी टाईमशी रिलेट केलं जातं त्याला ऍक्सेलरेशन म्हणतात. द चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम किंवा द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. रेट हा शब्द आला की भागिले टाइम असते, हे लक्षात ठेवा. बघा, म्हणून पहिल्यापासून स्पीड, रेट ऑफ डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम, व्हेलॉसिटी, रेट ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तसं इथं ऍक्सेलरेशन म्हणजे फक्त चेंज इन व्हेलॉसिटी आहे. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय? एखाद्या गाडीचा वेग सुरुवातीला 50 किलोमीटर पर हवर आहे, नंतर 60 किलोमीटर पर हवर आहे. म्हणजे पहिल्यांदा 50 किलोमीटर पर हवर होता, नंतर 60 किलोमीटर हवर झाला. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 50 किलोमीटर पर हवर, फायनल व्हेलॉसिटी 60 किलोमीटर पर हवर. चेंज इन व्हेलॉसिटी किती आहे सांगा? 10 वाढले. म्हणजे वजाबाकी करायची. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय? 10 वाढलेलं आहे, म्हणजे फरक त्याचा डिफरन्स. म्हणून चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजे काय येणार? ऍक्सेलरेशन. बाय डेफिनेशन दिले. किंवा इथं आणखी एक एक्झाम्पल दिलंय तुम्हाला. इथं एक पाईपचा जो तुकडा असतो, प्लास्टिक पाईपचा तुकडा, त्याचा आडवा छेद घेतलेला आहे, मधून कापलेला आहे आणि त्याच्यावरून एक चेंडू गरंगळत सोडलेला आहे. तर सुरुवात म्हणजे हे चॅनल आहे आणि हा बॉल आहे.
तर इथनं सोडल्यानंतर पहिल्यांदा त्याचा वेग कमी असेल, इथं घेतल्यानंतर जास्त असेल, परत इथं जास्त आहे. म्हणजे इथून इथपर्यंत येऊपर्यंत त्याची व्हेलॉसिटी चेंज झालेली असते. व्हेलॉसिटी ही चेंज झालेली असते, तुम्हाला लक्षात येईल. म्हणून द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी बघा, द रेट ऑफ, रेट म्हणजे काय, भागिले वेळ येणार आहे, डिवायडेड बाय टाइम येणार आहे. आणि चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी. अगदी सोपी डेफिनेशन, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज ऍक्सेलरेशन. म्हणून ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघा, चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ टाइम डिवायडेड बाय टाइम. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. पुढं चेंज इन व्हेलॉसिटी कशी काढायची, इफ द इनिशियल व्हेलॉसिटी इज यू अँड द टाइम टी, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी एखाद्या ऑब्जेक्टचा यू आहे, स्मॉल यू, आणि टाइम जर टी असेल, म्हणजे टाइम टी या टाइम फरकानंतर इट चेंजेस टू फायनल व्हेलॉसिटी व्ही, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी बदलून फायनल किती झाल्या, व्ही. तर चेंज इन व्हेलॉसिटी काय येणार, व्ही मायनस यू येणार आहे, आणि डिवायडेड बाय टाइम. म्हणून मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय येईल बघा, ऍक्सेलरेशन साठी ए हा अक्षर वापरतात, स्मॉल ए, आणि फायनल व्हेलॉसिटी व्ही आहे आणि इनिशियल व्हेलॉसिटी यू आहे, आणि चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजेच काय, व्ही मायनस यू सांगितलंय मी, डिवायडेड बाय टी म्हणजे टाइम टी. म्हणून ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. आता हे कायम लक्षात ठेवा, पुढे तुम्हाला काही एक्झाम्पल्स किंवा आणखी काही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ज्यावेळी आपण फॉर्म्युला काढणार आहोत, त्यावेळी तुम्हाला ऍक्सेलरेशन लक्षात आलं पाहिजे. ऍक्सेलरेशन ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी, म्हणजेच चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आणि ही चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी मधला डिफरन्स, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी, देअरफॉर व्ही मायनस यू अपॉन टी. हे आपण बघितले. पुढे बघा, an object in motion can have two types of acceleration. आता ऍक्सेलरेशन दोन प्रकारचे असतात. दोन प्रकारचे ऍक्सेलरेशन कुठले आहेत बा, एक पहिलं युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. युनिफॉर्म म्हणजे काय, परत तुम्ही मगाशी आपण जसं युनिफॉर्म मोशन सांगितलं होतं, एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशन मध्ये असतो म्हणजेच काय, कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम. म्हणजे आता इथं सुद्धा बघा, व्हेलॉसिटीच्या भाषेत सांगायचं आहे. समजा एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टचा किंवा एक गाडी आहे, त्या गाडीचा वेग पहिल्या 5 मिनिटामध्ये 10 किलोमीटर पर हवर आहे. परत पुढच्या 5 म्हणजे 10व्या मिनिटाला 20 किलोमीटर पर हवर आहे. 30व्या मिनिटाला 30 किलोमीटर पर हवर आहे. म्हणजे प्रत्येक 5 मिनिटाला 10 किलोमीटर पर हवरनं वाढतोय. बघा, वाढतोय म्हणजे पहिल्यांदा चेंज इन व्हेलॉसिटी आहे. परंतु हा वाढणारा जो काही वेग आहे तो सेम आहे, 10 वाढलेला आहे. मग असं ज्यावेळी ऍक्सेलरेशन असेल, व्हेलॉसिटी चेंज आहे म्हणजे ऍक्सेलरेशन आहे. परंतु युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणजे काय, द चेंज इन व्हेलॉसिटी इज सेम इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम. जसं मगाशी द ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम, त्याला आपण युनिफॉर्म मोशन म्हणलं होतं. तसं इथं चेंज इन व्हेलॉसिटी जर सेम असेल इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम मध्ये, तर त्याला युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणतात. बघा आणखी एकदा उदाहरण काय, एक बाईक आहे ज्याचा वेग पहिल्या 5 मिनिटात 10 किलोमीटर पर हवर आहे, 10व्या मिनिटाला 20 किलोमीटर पर हवर आहे, 30व्या मिनिटाला 30 किलोमीटर पर हवर आहे. म्हणजे प्रत्येक 5 मिनिटाला त्याचा जो वेग बदलतोय, म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी ती 10 किलोमीटर पर हवर न बदलते, म्हणून त्याला युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणायचं. बघा डेफिनेशन, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाउंट्स इन इक्वल टाइम इंटरवल. म्हणजे व्हेलॉसिटी जी चेंज होते ती इक्वल आहे, कधी, इक्वल अमाउंट इन इक्वल टाइम इंटरवल्स, दॅट ऑब्जेक्ट इज सेड टू बी युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. आता नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन तुम्हाला सांगता येईल, काय येणार सांगा, द चेंज इन व्हेलॉसिटी इज अनइक्वल in equal intervals of time, that is called as non-uniform acceleration. If the velocity changes by unequal amounts in equal time intervals, the object is said to be non-uniform acceleration. ह्याचं उदाहरण कसं सांगता येईल, समजा एक गाडी आहे, त्या गाडीचा पहिल्या 5 मिनिटातला वेग 10 किलोमीटर पर आवर आहे, दुसऱ्या 5 मिनिटात म्हणजे 10व्या मिनिटाला 30 किलोमीटर पर आवर आहे, आणि परत 15व्या मिनिटाला 20 किलोमीटर पर आवर आहे. म्हणजे कमी जास्त व्हायला आहे. परंतु जे काय व्हेलॉसिटी चेंज आहे ती सेम नाही आहे. मगाशी कसं 10 वाढत होतं, तिथं पहिल्यांदा 20 आहे, परत 10 झाले, परत 30 झाले, परत 30 झाले. ह्याचा अर्थ चेंज इन व्हेलॉसिटी ही सेम नाही आहे इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम. त्याला नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणतात. लक्षात आलं तुम्हाला, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन अँड नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. त्यानंतर पुढे बघा, ऍक्सेलरेशनचे 3 प्रकार आहेत, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ऍक्सेलरेशन. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ऍक्सेलरेशन. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणजे काय, मी तुम्हाला इथं डेफिनेशन डिस्प्ले करण्या अगोदर आपण स्वतः डेफिनेशन तयार करूया. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणजे काय, ऍक्सेलरेशन म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी. आता ती चेंज इन व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह कधी असते, ज्यावेळी व्हेलॉसिटी जी चेंज होते ती वाढत जाणारी असेल त्याला पॉझिटिव्ह म्हणायचं. ज्यावेळी व्हेलॉसिटी चेंज होते ती कमी असेल तर त्याला निगेटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणायचं. आणि झिरो ऍक्सेलरेशन असेल का रे, झिरो म्हणजे काय, व्हेलॉसिटी चेंज होत नाही, बरोबर आहे. झिरो ऍक्सेलरेशन म्हणजे काय म्हणायचं, त्याला व्हेलॉसिटी चेंज होत नसेल तर त्याला काय म्हणलं जातं, झिरो ऍक्सेलरेशन म्हणतात.
पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो ऍक्सिलेशन. पहिल्यांदा पॉझिटिव्ह ऍक्सिलेशन बघूया. पॉझिटिव्ह ऍक्सिलेशन व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस, म्हणजे जी काय चेंज इन व्हेलॉसिटी ती वाढत जात असेल, म्हणजे मगासारखं पहिल्या 5 मिनिटाला 10, दुसऱ्या म्हणजे नंतरच्या 10 मिनिटाला 20, परत 15 मिनिटाला 30, परत 20व्या मिनिटाला 40, म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक 5 मिनिटाला 10 किलोमीटर पर हॉवरनं त्याची व्हेलॉसिटी चेंज होते, वाढत जाते. व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस द ऍक्सिलरेशन इज पॉझिटिव्ह. इन दिस केस द ऍक्सिलरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे दिशा सुद्धा महत्वाचं आहे. पॉझिटिव्ह ऍक्सिलेशन मध्ये ऍक्सिलेशनची डायरेक्शन ही व्हेलॉसिटीच्या डिरेक्शन मध्ये असते. निगेटिव्ह म्हणजे काय येणार सांगा? व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट डिक्रीजेस, म्हणजे काय? पहिल्या 5 मिनिटाला 10 किलोमीटर पर आवर, परत पुढच्या 10 मिनिटाला 5 किलोमीटर पर आवर, परत पुढच्या 10 मिनिटाला कमी झालंय, 5 पेक्षा सुद्धा कमी झालंय. म्हणजे जी काही व्हेलॉसिटी चेंज आहे ते डिक्रीज होत चाललेलं आहे. आता ह्याची उदाहरणं सुद्धा सांगता येतील बा तुम्हाला, की उदाहरण कसं सांगता येईल तुम्हाला? निगेटिव्ह ऍक्सिलेशनचं उदाहरण काय सांगता येईल सांगा? समजा आपण एखादा दगड सोडलेला आहे, एखाद्या रफ सरफेसवरनं सोडलेला आहे. म्हणजे तो खडबडीत आहे सरफेस आणि त्याच्यावरनं एखादा चेंडू किंवा एखादी वस्तू सोडलेली आहे. तर ती गणगळत जाताना त्याचा वेग काय होत जाणार आहे? कमी होत जाणार आहे. द चेंज इन व्हेलॉसिटी डिक्रीजेस. म्हणून निगेटिव्ह ऍक्सिलेशन आहे ते. व्हेन व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट डिक्रीजेस विथ टाइम इट हॅज निगेटिव्ह ऍक्सिलेशन. निगेटिव्ह ऍक्सिलेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिसेलरेशन. त्याला शब्द काय बघा, बऱ्याच वेळा तुम्हाला डिसेलरेशन म्हणजे काय विचारतात. निगेटिव्ह ऍक्सिलेशन म्हणजे डिसेलरेशन. ठीक आहे. त्यानंतर झिरो ऍक्सिलेशन. ऍक्सिलेशन झिरो कधी असणार? व्हेलॉसिटी चेंज होत नसेलच, म्हणजे व्हेलॉसिटी चेंज हा नसणार आहे, त्यावेळी ऍक्सिलेशन झिरो असणार आहे. ऍक्सिलेशन असण्यासाठी काहीतरी व्हेलॉसिटी चेंज झाली पाहिजे. तिथे व्हेलॉसिटी चेंज होत नाही, ह्याचा अर्थ काय? झिरो ऍक्सिलेशन. म्हणजे इफ द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ टाइम, दॅट इज कॉल्ड एज झिरो ऍक्सिलेशन. बा ऍक्सिलेशनचे 3 टाईप आहेत: पॉझिटिव्ह ऍक्सिलेशन, निगेटिव्ह ऍक्सिलेशन, झिरो ऍक्सिलेशन. म्हणजे तुम्हाला इथे दिसते बा, आय एम ऍक्सिलरेटिंग बिकॉज आय एम स्पीडिंग अप. म्हणजे इथं जसं पळतोय तसं पळताना वेग वाढला तर ते पॉझिटिव्ह ऍक्सिलेशनचं उदाहरण असणार आहे. आय एम ऍक्सिलरेटिंग बिकॉज आय एम स्लोईंग डाऊन. म्हणजे काय? हळूहळू वेग कमी करतोय, म्हणजे तिथे सुद्धा ऍक्सिलेशन आहे. आणि ज्यावेळी येऊन थांबणार आहे त्यावेळी झिरो ऍक्सिलेशन असणार आहे, कारण व्हेलॉसिटी चेंज ही नसणार आहे. ठीक आहे. पुढे बघा. आता डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. आता आपण ग्राफचा विचार करणार आहे, डिस्टन्स टाइम ग्राफ बघणार आहोत. ठीक आहे. तर डिस्टन्स टाइम ग्राफ बघत असताना युनिफॉर्म मोशन त्याचा आपण डिस्टन्स टाइम ग्राफ करणार आहोत. डिस्टन्स टाइम ग्राफ म्हणजे काय? आता आपल्याला ग्राफ माहित आहे. आता इथे तुम्हाला दिसते ग्राफ काय आहे, की ग्राफ म्हटल्यानंतर एक्स ऍक्सिस असतो, वाय ऍक्सिस असतो, त्याचा इंटरसेक्शन ओरिजिन असतो. तर इथं काय घेतलंय? एक्स ऍक्सिस. हा जो एक्स ऍक्सिस आहे बा, मी स्क्रीन अलर्ट करतो, एक मिनिट. डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. आता इथं तुम्हाला दिसतंय की हा एक्स ऍक्सिस आहे, त्यानंतर हा काय आहे? वाय ऍक्सिस आहे. तर एक्स ऍक्सिस वर काय घेतलेलं आहे? टाइम घेतलेला आहे, कारण आपण डिस्टन्स टाइम ग्राफ काढणार आहोत. आणि वाय ऍक्सिस वर काय आहे? डिस्टन्स घेतलेलं आहे. बरोबर आहे. द फॉलोइंग टेबल शोज द फॉलोइंग टाइम टेबल शोज द डिस्टन्स कवर्ड बाय कार इन अ फिक्स्ड टाइम इंटरवल्स. म्हणजे एका गाडीनं कव्हर केलेलं डिस्टन्स आहे, की जे फिक्स टाइम इंटरवलचा विचारात घेऊन कव्हर केलेलं डिस्टन्स विचारात घेतलेलं आहे. ड्रॉ ग्राफ ऑफ डिस्टन्स अगेन्स्ट टाइम अलॉंग एक्स ऍक्सिस अँड डिस्टन्स अलॉंग वाय ऍक्सिस. म्हणजे काय आहे, की डिस्टन्स कशावर घेतलेलं आहे बघा, इथं तुम्हाला दिसते डिस्टन्स हे एक्स ऍक्सिस वर घेतले, आपलं सॉरी डिस्टन्स हे वाय ऍक्सिस वर घेतलेलं आहे. हे डिस्टन्स वाय ऍक्सिस वर घेतलेलं आहे. आणि त्यानंतर टाइम हे काय आहे सांगा? एक्स ऍक्सिस वर घेतलेलं आहे. आता एक टेबल दिलेलं आहे तुम्हाला, इथं टेबल. त्याच्यामध्ये बघा टाइम दिसतोय तुम्हाला 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70. आणि तेवढ्या टाइम इंटरव्हल मध्ये त्या ऑब्जेक्टनं कव्हर केलेलं डिस्टन्स मीटर मध्ये दिलेलं आहे. 0, 15, 30, 45, 60, 75, 90 आणि 105. मग आपण जर प्रत्यक्षात ग्राफ जर प्लॉट करायचा असेल, आता कधी आपण ग्राफ प्लॉट करताना स्केल विचारात घेतो आपण. तर स्केल किती आहे बा? स्केल किती आहे बा? एक्स ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू टाइम आहे, म्हणजे 10 मिनिट्स घेतलेले आहे. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिनिट आहेत. आणि वाय ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर इक्वल टू 20 मीटर हे डिस्टन्स आहे. तर पहिल्यांदा झिरो टाइम आणि डिस्टन्स सुद्धा किती असणार आहे? झिरो. तर पहिला पॉईंट काय येणार सांगा?
तिथं पहिला पॉईंट काय असेल बा 0 ला 0 म्हणजे इथं कुठेतरी पॉईंट असणार आहे बरोबर. त्यानंतर पुढचं बा 10 ला 50 म्हणजे टाइम 10 आहे आणि डिस्टन्स किती आहे 50 आहे म्हणजे इथं कुठेतरी बिंदू येईल 50 बरोबर. त्यानंतर पुढे बा 20 ला 30 आहे 20 ला 30 म्हणजे 30 म्हणजे इथं कुठेतरी असेल बिंदू बरोबर. त्यानंतर 30 ला किती आहे सांगा 45 आहे 45 मध्ये इथं कुठेतरी असेल बरोबर. त्यानंतर पुढे बघा 40 ला 60 आहे 60 40 ला 60 म्हणजे इथं असणार आहे. परत 50 ला 75 50 ला 75 आहे 50 कुठे आहे बा इथं 50 आहे 50 ला 75 असणार आहे. आणि त्यानंतर 60 ला 90 आहे 60 ला 90 बरोबर. आणि 70 ला 105 आहे 105 इथं कुठेतरी असेल. आता हे बिंदू सगळे तुम्ही प्लॉट केल्यानंतर तुम्हाला काय दिसतं इथं बा ह्या सगळ्या पॉइंट मधून जाणारी जी आपण एक लाईन काढली तर ही लाईन ही कशी मिळते तुम्हाला. आता मी इथं रफली काढतो ही लाईन कशी मिळणार स्ट्रेट लाईन मिळणार आहे. आता मी अगोदर तिथं दाखवले कारण आपण आता प्रत्यक्ष करून बघितलं तर हे सगळे पॉइंट आपण प्लॉट केले तर तुम्हाला लाईन स्ट्रेट लाईन मिळते. मग आता लाईन स्ट्रेट लाईन मिळते म्हणजे काय इथं तुम्हाला काय दिसतंय सांगा. डिस्टन्स टाइम ग्राफ ज्यावेळी काढताय त्यावेळी हे युनिफॉर्म मोशनचं एक्झाम्पल आहे. कशावरनं ओळखलं आपण कारण पहिल्या 10 मिनिटला 15 परत 20 मिनिटला 30 परत 30 मिनिटला 45 त्यानंतर 40 ला 60 तर प्रत्येक वेळी कितीनं वाढले डिस्टन्स प्रत्येक वेळी 15 न डिस्टन्स वाढले बा 50 30 45 60 75 90 आणि 105 म्हणजे प्रत्येक वेळी 15 न वाढलेले आहे. प्रत्येक 10 मिनिटाला जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स 15 न वाढलेलं आहे. म्हणून जर आपण डिस्टन्स टाइम ग्राफ प्लॉट केला म्हणजे एक्स ऍक्सिस वर टाइम घेतलं आणि वाय ऍक्सिस वर डिस्टन्स घेतलं तर तुम्ही पॉइंट प्लॉट केल्यानंतर ह्या सगळ्या पॉइंट मधनं जाणारी जी लाईन असणार आहे ती स्ट्रेट लाईन आहे. ह्याचा अर्थ ती युनिफॉर्म मोशन आहे. आणि हेच जर नॉन युनिफॉर्म मोशन असेल तर जे काही डिस्टन्स कव्हर केलेलं आहे इक्वल टाइम इंटरव्हल्स मध्ये ते अनइक्वल असेल तर पॉइंट कुठेही आले असते इथे एक आला असता इथे एक परत इथे एक असा म्हणजे त्यातनं लाईन जाणारी जी असणार ती स्ट्रेट लाईन आली नसती. म्हणून ते डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन असणार आहे. ठीक आहे. आता पुढे बघा पुढचा पॉइंट आपण बघूया. बघा अनेकदा an object in uniform motion covers equal distances in equal time intervals thus the graph between distance and time is a straight line. म्हणजे ह्या युनिफॉर्म मोशन मध्ये ऑब्जेक्ट जो आहे तो इक्वल डिस्टन्स कव्हर करतो इन इक्वल टाइम इंटरवल्स देअरफॉर दॅट मोशन इज कॉल्ड एज अ युनिफॉर्म मोशन अँड द डिस्टन्स टाइम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. म्हणजे ही जी लाईन येते ती स्ट्रेट लाईन येते. ठीक आहे. आता डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. आता नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये तुम्हाला काय दिसतं बा आणखी एकदा आता मग आपण डिस्टन्स टाइम ग्राफचा विचार केला तर डिस्टन्स टाइम ग्राफ मध्ये 0 ला डिस्टन्स 0 आहे सुरुवातीला 5 ला 7 आहे 10 ला 12 आहे 15 ला 20 आहे 20 ला 30 आहे 25 ला 41 आहे मीटर्स मध्ये दिलेले डिस्टन्स. प्रत्येक 5 मिनिटाला जो काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स बदलले बा फरक सेम नाही आहे. इथं 7 आणि 5 12 12 आणि 8 20 आहे त्यानंतर 20 आणि 30 10 आहे. म्हणजे ह्या डिफरन्स किंवा प्रत्येक टाइम इंटरव्हल मधला जे डिस्टन्स कव्हर केलेले आहे ते डिफरंट आहे. म्हणून जर आपण ग्राफ काढला तर हा ग्राफ स्ट्रेट लाईन येत नाही. अशा पद्धतीने आता इथं दाखवलंय तसं वेगळा येईल. स्ट्रेट लाईन येणार नाही असं वाकडा येईल कारण एकदा कमी आहे एकदा जास्त आहे. म्हणजे 10व्या मिनिटाला किंवा 20व्या मिनिटाला प्रत्येक वेळी डिस्टन्स वेगळा आहे. म्हणून तिथं काय आहे सांगा ही नॉन युनिफॉर्म मोशन आहे आणि त्याचा जो काही ग्राफ येतो तो स्ट्रेट लाईन येत नाही. ठीक आहे. मग आता पुढे बघा व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी. म्हणजे इथं मगाशी जसं टाइम एक्स ऍक्सिस वर होता वाय ऍक्सिस वर डिस्टन्स होतं तसं इथं फक्त आता काय आहे एक्स ऍक्सिस वर टाइम आहे
आणि वाय ऍक्सिस वर काय आहे, व्हेलॉसिटी आहे. म्हणून व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म व्हेलॉसिटी. आता याच्यावरनं बघा एक एक्झाम्पल दिलंय. अ ट्रेन इज मुव्हिंग विथ अ युनिफॉर्म व्हेलॉसिटी ऑफ 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे एक ट्रेन आहे की जी युनिफॉर्म व्हेलॉसिटी, आता युनिफॉर्म व्हेलॉसिटी याचा अर्थ काय, इक्वल टाइम इंटरव्हल्स मध्ये इक्वल त्याचं व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट आहे, म्हणजे त्याचा वेग जो बदल आहे तो कॉन्स्टंट आहे. अ ट्रेन इज मुव्हिंग विथ अ युनिफॉर्म व्हेलॉसिटी ऑफ 60 किलोमीटर पर आवर फॉर 5 hours, 5 तासासाठी. द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर दिस युनिफॉर्म मोशन इज शोन इन फिगर 1.7. ह्या फिगर मध्ये दाखवलेलं आहे. बघा इथं टाइम दाखवलेला आहे, म्हणजे 0 to 1 म्हणजे 1 hour, परत 2 hour, 3 hour, 4 hour, 5 hour and 6 hour. आणि व्हेलॉसिटी 10, 20, 30, 40, 50 आणि 60. परंतु ही जी ट्रेन आहे ती 60 किलोमीटर पर आवर पहिल्या 5 तासासाठी, म्हणजे पहिल्या 5 तासासाठी म्हणजे 0 ते 5 तास तिथं त्याचा जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, म्हणजे इथं बदल झालेला नाहीये. म्हणून ही जी रेष आहे ती सरळ आलेली आहे बा. त्याची व्हेलॉसिटी काय आहे, कॉन्स्टंट आहे. विथ द हेल्प ऑफ ग्राफ हाऊ विल वी डिटरमाइन द डिस्टन्स कव्हर्ड बाय द ट्रेन बिटवीन 2 and 4 hours. मग आता इथं आपण प्रत्यक्ष त्याचा 2 ते 4 तासामध्ये 60 किलोमीटर पर हॉवरनं ही ट्रेन जात असेल तर 2 ते 4 म्हणजे पहिल्या दुसऱ्या तासापासून ते चौथ्या तासापर्यंत हे जे काही एकूण डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कव्हर केलेलं आपण कसं काढू शकतो, तर व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम फॉर्म्युला माहित आहे आपल्याला. म्हणून डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाइम आपण काढू शकतो. म्हणजे डिस्टन्स काढण्यासाठी व्हेलॉसिटी इंटू टाइम केल्यानंतर आपल्याला मिळेल. म्हणजे आता ग्राफिकल किंवा ग्राफवरनं कसं काढायचं हे आपण पुढच्या तासाला बघूया, कारण आता शेवटचं 1 मिनिट राहिलेलं आहे. ठीक आहे. तर मी इथं